आयुष्यभर प्रेम करावं, त्याला अलगद कवेत घ्यावं आणि प्रत्येक क्षण पूर्णत्वाने आनंदाने जगावं. आज आपल्या सोबत प्राध्यापक उषा दाईगव्हाणे मॅडम आहेत. त्या पॉडकास्टच्या माध्यमातून त्या जीवन, त्याचे सार आणि त्याचा अर्थ याविषयी आपले विचार मांडणार आहेत. त्यांच्या अनुभव समृद्ध चिंतनातून आपल्याला निश्चितच जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला मिळेल आणि प्रेरणा मिळेल. उषा मॅडम, आपल्या मनापासून स्वागत आहे आणि आम्हाला एक अभिमान वाटत आहे आणि ॲट द सेम टाईम आम्हाला खुशी वाटत आहे की तुम्ही आम्हाला होकार दिला आहे आणि तुमच्या ज्या पण रिस्पॉन्सेस आम्ही रेकॉर्ड करू आणि आम्ही व्हायरल करू, त्याच्यामुळे फक्त ॲज टीचर्स, ॲज कोलिग्स आम्हालाच नाही, आमच्या स्टुडंट्सला सुद्धा खूप प्रेरणा मिळेल. आणि बेस्ड तुमच्या या अनुभवावरच आज आपण चर्चा करूया. आणि आपण आता चर्चा करणार प्लीज. आणि चर्चा आपण पहिल्या प्रश्नापासून कसं सुरू करू. खूप संवेदनशील प्रश्न आहे, पण खूप महत्त्वाचा सुद्धा आहे. जेव्हा आपल्याला पहिल्यांदा कळतं की आपल्याला कर्करोग निदान झाला आहे, तर तुमचा प्रतिक्रिया काय? मी डॉक्टर उषा दाईगव्हाणे आणि मला जेव्हा हा कर्करोग 2014 मध्ये निदान झाला, म्हणजे ॲक्च्युली मला आपल्याला काही कळलंच नव्हतं. दिवाळी ऑक्टोबरला असल्यामुळे दिवाळी झाल्यानंतर माझ्या ठाकूरकडे तिथे गेल्यानंतर मला थोडं असं कळलं की म्हणजे असं थोडं हाताला लागलं वगैरे असं माहिती नाही का असं, पण खूप डाऊट आला की असं का तिथे वाटून मिळालं. तर मी ताईला म्हटलं की तिथे असते वाटते आहे तुला वगैरे ते वाटते आहे का असं की नाही, तिथे ते वेगळंच आहे, ते डॉक्टरला दाखवलं. मी पूर्ण बघण्यावरून आल्यानंतर माझ्या फॅमिली डॉक्टरला दाखवलं. तर आम्ही एकदम म्हटलं की नाही कॅन्सरची काय असू शकते, चेक करून मी त्याला चेक केलं. तर त्याने म्हटलं की मी कॅन्सरची काय आणि त्याबाबतीत डॉक्टर रेफर केलेला नाही केला. तर मग मी माझ्या भावाला सांगितलं, माझ्या ॲक्च्युली माझ्या मिस्टरने सांगितलं. तर मिस्टर आणि मी दोघे डिस्कस केलं की असं झाल्यानंतर काय म्हणजे काय वाटलं असेल आपल्याला. तर त्यावेळेस मग भाऊ तर घाबरले.
आणि ऑपरेशन साधारण किती दिवसानंतर झालं? लागलीच झालं. मला असं वाटतं की 8 दिवसातच ऑपरेशन झालं. तर मला ते नोव्हेंबरमध्ये केलेले ऑपरेशन झालं. ते पण 8 दिवसातच केलं. ऑक्टोबरमध्ये लास्ट वीकमध्ये मला कळलं आणि नोव्हेंबर फर्स्ट वीकमध्ये वगैरे ऑपरेशन केलं. असं डिपार्टमेंटला काही माहितीच नव्हतं मला. पेशंट केले Vacation period. मी असं तुम्हाला सांगितलं, जेव्हा मी सुट्ट्या टाकल्या की आता ऑपरेशन करायचं आहे, तेव्हा मग मी सुट्ट्या टाकायच्या वेळेस सगळ्यांना कळलं. सगळे सरप्राईज झाले. सगळे यांना असं वाटलं की असं त्याच्या आधी असं माहितीच नव्हतं की ही गोष्ट, आणि मला ती गाठ दुखत पण नव्हती. त्याच्यामुळे ते लक्षातही नाही आलं. तर मग ऑपरेशन झालं तर त्यानंतर मग मला तर म्हणजे कॅन्सर काय म्हणजे माहिती पण नव्हता. जेव्हा आमच्याकडे ते कॅन्सर करत होत्या, त्या म्हणाल्या की माझ्या सासूबाईला कॅन्सर झाला आणि त्याची तब्येत बरी नाही, त्यावेळेस ना मी या कानातून ऐकायची ह्या कानातून सोडून द्यायची. मला कॅन्सर म्हणजे काही कळलंही नव्हतं तेव्हा काय प्रकार असतो. पण जेव्हा स्वतःवर गेले तेव्हा कळले की कॅन्सर हा प्रकार. ऑपरेशन केल्यानंतरही मला असं वाटलं की झालं आता संपलं. आता ऑपरेशन झालं तर आपण मोकळं झालं. पण सरांनी मला असं सांगितलं नव्हतं, सुरेंद्र देशमुख सरांनी, की पुढली प्रोसेस काय आहे. तर मी म्हटलं की सर आता आठवलं सर्व छान आहे ना? हां म्हटलं सगळं छान आहे, आता काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला थोडं पाठक सरांना दाखवावं लागेल. म्हटलं कशासाठी? तर नाही ती प्रोसेसमध्ये समोरचे त्यांना दाखवत, त्यांनी हेही नाही सांगितलं की समोर किमो घ्यायचे आहे. मला काहीच आणि किमो काय प्रकार, कॅन्सर काय प्रकार, तर ज्यावेळेस ऑपरेशनला मी ॲडमिट झाले त्यावेळेस माझी मुलं इतकी छोटे होते. म्हणजे माझा दुसरा प्रश्न तो होता. माझा मुलगा 11वीतच होता. मोठा छोटी मोठी माझी 3रीतच होती, थर्ड स्टँडर्डला. ज्यावेळेस मी ॲडमिट झाले त्यावेळेस मुलांना तर काही इतकं कळलं नव्हतं किंवा कॅन्सर आहे मम्मीला झाला वगैरे, तर त्यांनाही काही असं लक्षात नव्हतं आलं की कॅन्सर काय प्रकार आहे. पण ज्यावेळेस मी ऑपरेशनला मी तो गाऊन घातला, डोक्यामध्ये ते लावल्यानंतर माझी मुलगी खूप रडायला लागली. आणि मी काय केलं, थांबतच नव्हती. मग मुलं कुठे घेऊन चालले, तर तो एक मोमेंट मला खूप वाईट वाटला. आजही काळजी घेते. ते आठवलं मी की खरंच असं वाटतं की छोटी मुलींना काहीच कळत नव्हतं. आपण किती अशी काही म्हणजे रिॲक्शन देत होती की माझ्या मुलीला कुठे नेत आहे वगैरे. ती खूप घाबरली. माझी भाऊ घाबरले. त्यांनी स्वतःसोबत माझा मागला भाऊ जो होता त्याला हिंमत म्हणून बोलावलं, बहिणीला बोलावलं ऑपरेशनच्या वेळेस. सगळे 4-5 जण माझ्याजवळ ऑपरेशनच्या वेळेस. तर साधारणतः मग ऑपरेशन म्हटलं तरी तुम्ही आठवत नाही किती वेळ लागला होता. एखादी तास, अर्धा पाऊण तास वगैरे लागला असेल. आठवत नाही. त्यानंतर मग जेव्हा किमोची वेळ आली त्यावेळेस मला किमो हा प्रकार माहितीच नव्हता. पाठक सरांनी म्हटलं की तो रिपोर्ट आहे सुरेंद्र सरांकडला आलेला, तर तो मुंबईला पाठवते मी. आणि तो रिपोर्ट पाठवल्यानंतर तो रिपोर्ट यायच्या आधीच त्यांनी मला किमो सुरू केली. सुरू केल्यानंतर मग एक किमो झाला, पण रिपोर्ट आला. पण त्यांनी त्याबद्दल काही सांगितलं नाही रिपोर्टमध्ये काय आला, पॉझिटिव्ह झाला वगैरे
येणारे बरेच काही लोक होते. तर काही काही तर साक्षात त्यांना मोशन्स खूप व्हायच्या, पण जेवढा वेळ इंजेक्शन चालू व्हायचं तेवढा वेळ कॉन्ट्रास्ट. हां, पुन्हा कुणाला ओमेट खूप व्हायचे. पण मला असं काहीही नाही झालं. मी खूप कव्हर केलं आणि महाराष्ट्र माझ्यामध्ये ते आता काय म्हणायला पाहिजे, माझी बॉडीनीच तर साथ दिली मला. बोलतात. मी पण हिंमत नाही हारले त्यावेळेस. मला पण ज्यावेळेस मला असं निदान लागलं की झालं म्हणून, पण त्यावेळेस मला असं काहीही नाही वाटलं की झालं. फक्त माझे भाऊ खूप घाबरले माहिती नाही, त्यांना तुमच्यापेक्षा मोठे आहेत ना? ते खूप घाबरले. मी नाही घाबरले. म्हणजे मिस्टर त्यांची रिॲक्शन अशी वाटली नाही मला फारशी. मी त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं पाहिलं की त्यांना काय वाटलं असेल, पण त्यांना ते असं वाटलं नाही. मला तरी त्यांच्या चेहऱ्यावर काही वाटलं नाही. माझ्या आतून किती त्यांना म्हणजे दुःख झालं या जनरली म्हणतात एकदा की माणसं गाव भाऊ नाही करत. हां. आणि भाऊ तुमच्या मोठ्या मोठ्या असल्यामुळे हां. त्याच्याचकडे मी राहणार ना. हां. स्टेशनमध्ये मी त्याच्याचकडे राहणार. त्याच्यामुळे त्यांनी खूप म्हणजे घाबरलं. जेवढी मी नाही घाबरली तेवढा तो घाबरला. अच्छा, आता तुम्ही जे सांगितलं की दुसरी पेशंट्स होते ज्यांना किमो वगैरे म्हणजे ट्रीटमेंट सुरू होती, तर तो एक वेगळा जग होता. आणि तुम्ही कधी विचारही नाही केला होता की त्या जगात मी झाला आहे. पण त्या क्षणात जेव्हा तुम्ही हे सगळं ऑब्झर्व करत होते आणि तुम्ही आता स्वतः कबूल केलं की तुमची बॉडी तुम्हाला खूप साथ देत होती. तर माझा दुसरा प्रश्न याच्यात हे एक आहे की जी आपली कौटुंबिक रचना असते ती मानसिक आणि शारीरिक दबावावर मात करण्यास मदत करते. कारण तुमचे भाऊ एक वेगळे इमोट करत होते आणि तुमचे पती वेगळे. म्हणजे तुम्ही काही याच्यात आम्हाला एक मार्ग सांगाल का की म्हणजे मेंटली आणि फिजिकली ते साथ असते? हो, साथ नसतो. वेगळ्या फिजिकली साथशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. कारण काय त्यांचा साथ नसला तर आपण काय करणार? दोघांचाही साथ नाही. जे भाऊ सोबतीला होते इतके दिवस 6 दिवस तर भाऊ कंटिन्यू यायचे. सकाळ दुपार संध्याकाळ आणि हसबंड जवळ म्हणजे मॉरल सपोर्ट ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमच्या शरीरावर परिणाम देतो पॉझिटिव्ह. आणि इथे एक प्रश्न आहे, आपले बरेच इथे ना स्टुडंट्स आहेत. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या मुलींच्या मातेंना कॅन्सर झाला आहे किंवा शक्यता आहे फ्युचरमध्ये होण्याची, त्यांना ॲज अ एक सर्वायव्हर, ॲज अ फायटर, ॲज अ वॉरियर तुम्ही काय म्हणजे मेसेज द्याल इच्छुक? म्हणजे स्टुडंट्स, कारण तुमचे मुलं लहान होते आणि आता आपले बरेच स्टुडंट्सचे आई पण सेम म्हणजे कॅन्सरची बरेच लोकांच्याकडून आजकाल करत आहे. तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल ॲज अ मदर की त्या मुलींनी कसं राहायला पाहिजे, आपल्या आईकडे कसं म्हणजे इमोशन्स दाखवायला पाहिजे, स्ट्रॉईक राहायला पाहिजे की बिलकुलच म्हणजे सरेंडर करून द्यायला पाहिजे, आईसोबत रडायला पाहिजे? म्हणजे ॲक्च्युली कसं आता मी माझ्या त्याला माहिती आहे की माझ्या आईला माझा म्हणजे कॅन्सर आहे. तर त्याचा मी मॉरलसोबत खूप मिळाला. तो माझी इतकी केअर करतो आणि मला त्रास नाही दिला अशी काही. आणि तो माझ्या पाठीशी हमेशा राहतो. मी कुठल्याही काळजीत असो, कुठल्याही टेन्शनमध्ये असो, तर आम्ही दोघं एकमेकाला शेअर केल्यानंतर तुला इतकं समजवतो की म्हणजे मला तेवढं कुणी समजत तो सांगतो मला त्यावेळेस मला त्याच्या
समजा आईला काही त्रास झाला तर त्याच्यापासून आपल्यालाही त्रास होऊ शकतो ना, की आई नसली जगात तर मग आपल्याला किती त्रास होईल. या सेफ्टीसाठी त्यांनी माझी इन्शुरन्स वगैरे काढून ठेवला आणि मला त्रास त्यांनी माझा इन्शुरन्स सुद्धा काढून ठेवला आहे. आणि त्यानंतर तो मला त्रास होणार नाही असं तो घरी बापांनाही सांगतो माझ्या नकळत आणि माझ्या मुलीला पण सांगतो नकळत. म्हणजे जेव्हा कधी एखाद्या वेळेस माझी मुलगी कधी टेन्शनमध्ये वगैरे असते तर ती माझ्याकडे सगळ्या गोष्टी शेअर करते. तर जेव्हा मग मी तिला समजून सांगते तर समजून सांगितल्यानंतर तो मुलगा तिला सांगतो की तू मम्मीला एवढं का टेन्शन देते. ऑलरेडी तिला पहिलेच टेन्शन असते, तू आपलं पण टेन्शन तिला देते तर ती तुझ्यापेक्षा जास्त हे आहे तर तिला टेन्शन नको देतो. तर तिला सुद्धा तू माझ्या पाठीमागे खूप समजून सांगतो, वडिलांनाही खूप समजून सांगतो की मम्मीला काही त्रास होणार नाही असं तुम्ही बोलायचं. अच्छा, इथे तुम्ही जे आता सांगितलं की तुमच्या म्हणजे इन्शुरन्स वगैरे केलं, माझा एक प्रश्न इथे हे आहे की ज्या वेळेस तुम्हाला कॅन्सर होता, कर्करोग होता, तेव्हाची आर्थिक म्हणजे परिस्थिती काळजीपूर्वक होती का? कारण त्यावेळेस कसं आमचं तुला असं 2014ला मला हा विधान झाला ना, त्यावेळेस आमची परिस्थिती फार खूप हे नव्हती. कारण त्यावेळेस आमची सॅलरी खूप जास्त नव्हती आणि घरी तर आम्ही झिरोतूनच उभं झालेलं आहे. सासरी म्हणायचं आणि माझं असं म्हणजे सपोर्ट होता पण मी कधी त्यांचा सपोर्ट घेत पण नाही आणि माझ्या मैत्रिणी पण जसं जमेल तसं त्यांनी प्रयत्न केले. जे आम्ही जे किंमत देऊन फक्त तब्येतीला पैसा लावायचा आणि जीव वाचवायचा तर त्यासाठी प्रयत्न भरपूर केले. माझ्या मिस्टरांपेक्षा माझ्या भावाने जास्त सपोर्ट केला. म्हणजे पैशाचा जरी नाही केला तरी पण त्यांनी कुठून तरी जुळवाजुळव करून माझ्यापर्यंत पोहोचवलं. खूप खर्च असतात ना. मला तसा 6-7 लाख रुपये खर्च आला असेल. कारण 50-50 हजाराची तर 4-5 इंजेक्शन झाले माझे पहिले. सुरुवातीची माझे झाले 5-5 हजाराचे 4 आणि नंतरची 4-6 50-50 हजाराचे झाले. आणि बाकी खर्च पण वेगळा त्याच्यापेक्षा आणि औषध वगैरे सगळं वेगळं. आणि त्यातल्या त्यात नंतर जेव्हा ट्रीटमेंट कंटिन्यू चालू राहतं ना तर त्याच्यानंतर हार्मोन्स वाढले, त्याचं औषध द्या, इंजेक्शन द्या, हार्मोन्स कमी करायचे इंजेक्शन 7,500-7,500 हजाराचे इंजेक्शन्स. म्हणजे खर्च खूप आला मला. जसं माझ्याकडे तेवढा खर्च नव्हता पैसा पण मी म्हणजे माझ्या मिस्टरांनी कुठून गहाळ सोसायटीतून गहाळ भाऊनी पण माझे कुठे पैसे असले तर अडकलेले तर ते बोलावून घ्या. म्हणजे भाऊच्या मदतीने आता त्याचं कसं एक वेगळा काही त्याचा हे होता जरा म्हणता येईल त्याला या त्याचा एक वेगळा रिस्पेक्ट होता लोकांकडे. तर तो माझ्या अडकलेले पैसे त्याने कुठून काढून देण्याचा प्रयत्न केला किंवा काढून दिले. पैशाशी जमा झाल्या आम्ही आपला अभ्यास खर्च केला. कुणाला मागितले नाही या म्हणजे आम्ही कोणाला मागितले नाही. आम्ही असंच कर्ज काढून घेऊन स्कूल जातो. ओके, आता मॅडम जे सांगत आहेत आपल्याला याच्यात मी एक सांगू इच्छिते की सरकार जे लोक BPL लेवलवर आहे त्यांना ही सगळी सुविधा प्रोव्हाइड करते. फायनान्शियल असिस्टन्स सरकारकडून आहे. कारण मला आता सध्या त्या संस्थांची नावं माहीत नाही आहे पण आपल्या ज्या उपप्राचार्य आहेत सप्रे मॅडम त्यांचे हजबंड डॉक्टर आहेत आणि ते त्या संस्थेशी जुळलेले आहेत. आणि एकदा आम्ही असं
कोणाकडून म्हणजे त्यांना अजून, कारण सेवा हॅड अ लिमिटेड फंड, तर कोणती अशी संस्था आहे का वगैरे. तर एकदा सप्र मॅडमनी आम्हाला सांगितलं होतं की इथेच धरमपेठमध्ये ती संस्था आहे, त्यांचे हजबंड त्यांच्याशी जुळलेले आहेत. आय विल क्लॅरिफाय दिस एंटायर इन्फॉर्मेशन आफ्टर द लाईक सेशन इज ओव्हर. आणि मग ते म्हणजे कर्करोगाला स्पेशली किंवा असे मोठे जे रोग असतात त्याच्यासाठी इमिजिएटली प्रोव्हाइड करतात. आणि ऑफकोर्स देर इज CM's फंड अँड ॲट द सेम टाईम PM's फंड असतं. पण त्याच्यात खूप काही प्रॉब्लेम्स क्रॉपअप होतात सायमल्टेनियसली. कारण जर तुम्ही एकदा कोणताही फंड घेतला तर तुम्हाला दुसऱ्यांदा ते म्हणजे मिळण्याचे चान्सेस कमी असतात. तर दिस इज वॉट सेवा ॲज लाईक ह्युमन लायब्ररी हॅज given us in terms of information, in terms of like some knowledge. आणि ते आम्ही दरवेळेस आम्हाला जर कोणी हेल्प मागतात आम्ही त्यांना प्रोव्हाइड करत असतो आणि आम्हाला ते सुद्धा तशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. विल टेक अ ब्रेक, लेट अस हॅव. मॅडम तुम्ही आता सांगितलं आर्थिक दृष्टिकोन वगैरे तुमचा, आणि कारण तुम्ही तेव्हा आपल्या घरात होते, तुम्ही एका हॉस्पिटल सेटअपमध्ये होते, तर म्हणून मॅक्सिमम प्रश्न आमची तुमच्या फॅमिली कधी म्हणजे कारण आपलं जे नोटीस आलं होतं त्याच्यातली तुमची जर्नी ॲज अन इंडिव्हिज्युअल जे तुम्ही ऑलरेडी आन्सर करून दिलेलं आहे, कारण तुम्हाला मी माहिती एक सांगू शकते की ॲक्च्युली मला जेव्हा किमो चालू होते ना त्यावेळेस 21 दिवसानंतर एक किमो राहायचा. तर तो किमो घेतल्यानंतर ते जे औषध राहते ते 4 दिवस एकदम आपण मी याच्यातच राहते तुम्ही मेंटली हे राहतात. पण 4 दिवसाच्या नंतर मात्र मी कॉलेजला यायची. फक्त मी 2च महिने सुट्ट्या घेतलो ऑपरेशन झाल्यावर. अनुत्यागी होत आहे. 2 महिने सुट्ट्या घेतल्यानंतर मी जॉईन झाले कॉलेजला. आणि किमोच्या वेळेस मी फक्त 4 दिवस किमो घेतल्यानंतर सुट्टी घ्यायची, 4 दिवस कॉलेजला यायची. असं करून पूर्ण किमो मी कॉलेजमध्ये येऊन जॉईन केले. आणि मला इथं आल्यानंतर मी कुठं विसरून जायची. आणि किमो खरंच खूप म्हणजे हेवी होते. एक किमो तर असा आठवतो 15 की त्यांनी पूर्ण इच्छा किमो लोळा पडतो. पण ज्यावेळेस किमो गेले त्यावेळेस त्याला म्हटलं होतं की तुम्ही घाबरू नका, कशी काय दाखवलं तर तुम्ही मला येऊन दाखवून द्या. तर ती परिस्थिती माझी खूप खराब होती. असे काही इंजेक्शन मग मी जेव्हा 4 दिवसानंतर चांगली राहिली कॉलेजला यायची, मी त्या बिल्डिंगमधून इथे यायची. माझा तोच प्रश्न होता, अगदी तोच प्रश्न होता. मी बोलू म्हणजे छान चालेल, कारण याच्याच कनेक्शनमध्ये शिक्षक म्हणून मी तुम्हाला स्कार्फ घालून आणि आत्मविश्वासाने पावलांनी दुसऱ्या माळ्यावर चढताना बघितलं आणि तुमच्यात ती ऊर्जा होती. आणि तुम्ही जे जसे एकदम असे स्ट्रेट चालता तेव्हाही तुम्ही स्ट्रेट चालायचे आणि तुम्ही क्लासेस घ्यायचे आणि जनरली तुम्ही आणि मी शेजारीच राहायचे. तर मला खूप कौतुक होतं. पण तेव्हा मला खरंच माहीत नव्हतं की तुम्ही किमो घेऊन आफ्टर 4 days जॉईन केलेला. तर ही तर म्हणजे खूपच प्रेरणादायक. याच्यामध्ये मला ना दोन्ही मॅडम होत्या. या सेकंड फ्लोअरला मी फर्स्ट फ्लोअरला जेव्हा यायची तर त्यामुळे हमेशा भेटायचे. पण आमचा आम्हाला नेहमी व्हायचं मी तिथे यायची. आता आमचं धावणं म्हणजे काय, आमचे 5-5 मिनिटं गेले नाही पाहिजे. त्या बिल्डिंगमधून या फ्लोअरमध्ये यायचं. मग आम्ही मुलींना आम्हाला शिकवायला मिळालं पाहिजे. तर या दृष्टिकोनातून आम्ही आमचे वेळ नाही घालवायचा. तर मला दोन्ही मॅडम नेहमी म्हणायचं का तू एवढं हे असून इतकी कशी काय धावपळ करत चालते आणि जरा रिलॅक्समध्ये चालत जर तू
शकते मी की आपण कामामध्ये आपलं दुःख विसरू शकतो आणि आपल्याला त्याची जाणीव ठेवत नाही की आपल्याला पाठीमागे असं झालं आहे. तर मला त्याच्यापासून असं काही खासा त्रास नाही वाटला की मी धावपळ करते तर मला काही त्याच्यातून त्रास होईल. पण मी मात्र माझी सगळी काळजी स्वतः घ्यायची. असं नाही की काळजी नाही घ्यायची, काळजी घेऊनच करायची ना सगळं. मला आठवते आम्ही दोघांनी एक्झाम सोबत घेतली होती कॉलेज लेवल. तर एकदा मॅडमनी सुट्टी घेतली तर मी असंच सहज विचारलं, मॅडम आज काय आहे, म्हणजे तुम्ही सुट्टी का घेता उद्या? तर त्यांनी म्हटलं तुम्ही फुल बॉडी चेकअपसाठी जाणार आहात. तेव्हा मला ते अवेअरनेस जाणवलं की यु नो लाईक लव्ह यू जिंदगी ॲट इट्स यु नो लाईक मोस्ट essential you know the meaning was conveyed to me. तर म्हणजे हे स्वतः the me time has to be there. तर ती जागरूकता तुमच्यामुळे मला आली आणि जेव्हा आणि मला छान वाटतं की म्हणजे आम्ही आता स्वतःच्या बाबतीत विचार करत आहोत ॲज फिमेल. नाहीतर ते सॅक्रिफायसिंग जे स्टिरियोटिपिकल आपल्याला रोल्स दिले गेले की तुम्ही खूप म्हणजे सहनशील व्हायला पाहिजे हे वगैरे तुम्ही आहात, पण स्वतःसाठी ही काळजी करता कारण आपल्यासोबत जुळलेलं असतं आपलं कुटुंब. आणि आपण फक्त कुटुंबासोबत नाही, आपलं जे कार्यालय आहे तो दुसरा कुटुंब असतो. तर आपण या सगळ्यांशी जुळलेलं असतो आणि प्रेरणादायक बाब असते. तर याच्यात मला अजून एक प्रश्न निर्माण होत आहे की तुम्ही आता आपल्या भाऊ आणि हजबंडच्या बाबतीत बोलताय, पण या प्रक्रियेदरम्यान तुम्हाला पुरुषांच्या अपेक्षा जाणवल्या का, एस्पेशली हजबंडच्याकडून? म्हणजे ते स्टिरियोटिपिक आता काही जॉब तुम्ही 4 डेजनी इथे यायचे आणि मग तुम्ही जायचे, तर त्यांना असं काही वाटत होतं का मनात की मी सुधरून येईल? आणि मग ते जे डिमांड्स असतात की ॲज अ हाऊसवाईफ नाव यू हॅव कम बॅक व्हेरी नाईस. तसं वगैरे मला खूप म्हणजे सगळ्याच गोष्टी त्यांच्यासाठी मला एक मदत पण मिळाली कामाच्या बाबतीत म्हणा, घरातून म्हणजे कुठल्या गोष्टी पाठिंबा म्हणा, असं काही नाही. माझ्या भावाकडूनही मला बरीच मदत मिळाली. कधी माझे हजबंड बाहेर गावाला वगैरे जायचे तर मी तिला घरी पाठवायला माझ्यासाठी, तेव्हा आमचं घर लांब होतं. तर ही काळजी माझ्या मिस्टरांनी घेतली आणि माझ्या भावाने. आजही मला भोंगी वाढून दिसलं तर आम्हाला पहिला शब्द विचारतात कशी आहे. त्यांनी मला खूप जाणलं आहे, त्यांनी मला खूप समजलं म्हणजे दुःख बाजूला कशी करणे असं. खरंच मला आज त्यांची पण मला खूप वाटते. आणि मला त्यावेळेस इकडे आणि नेमकं मला त्या म्हणायच्या हो हो. पण ती त्या हळूची गरज असते असते मॅडम. आपण काय विसरतो सगळ्या गोष्टी. हळूची गरज काय नसते, तब्येत आपली काही पूर्ण चांगली तर नसते, पण आपण तो क्षण विसरून जातो आणि आपण असं समजत स्वतःला की नाही बाबा काहीच झालं नाही. पण नंतर होते त्याचा त्रास. आणि जनरली आपण घरी गेल्यावर तो त्रास जास्त जाणवतो, आपण करतो नसतो. तर त्याच्यावरती तुम्ही काय पण तुम्हाला तुमचे म्हणजे किड्स आणि हजबंड करून देत होते आराम का? हां. आराम माझ्या डॉक्टर मला कोणाकडूनच काही त्रास नाही झाला. माझे मुलं तर उलट मला खूप मदत करायचे की तू आराम कर, तुला जे पाहिजे ते आम्ही करून देते, आम्ही सांगते, आम्हाला सांगून दिले काम करून दिले आहे. ते एवढंच खरं की काय असतं घरामध्ये आपण जेव्हा आपली तब्येत खराब होते त्यावेळेस मुलं खूप डिस्टर्ब होतात आणि त्यांचं मन आपण समजू शकतो, पण आपण त्याच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. तर त्या बाबतीत माझ्या मुलाला थोडंसं मुलीला काही समजत
चिडचिड खूप करायचं आणि चिडचिड असल्यामुळे थोडंसं वातावरण बिघडून जायचं. तो म्हणते ना, लेडीज बीमार पडली तर कोणी ॲडजस्ट करायला त्रासच होतो घरातल्या लोकांनी. जेंट्स बीमार पडले आपण सर्व सांभाळून घेतो. ते आहे थोडीफार त्याला लागू गोष्ट. हां. पण मुलांनी मात्र मला काही असं नाही केलं किंवा मुलाची पण जास्त पण चालेल. माझ्याकडून हा शेवटचा प्रश्न आहे. त्याच्या पहिले ऑडियन्स तुमचे जे प्रश्न असतील प्लीज मॅडमला विचारा. पण माझा शेवटचा प्रश्न असा आहे की हे जे आम्ही टॅग्स लावतो, कॅन्सर वॉरियर या कॅन्सर फायटर, हे खूप करतं मला फिजिकली, कारण तुम्ही अनुभव आहे. हो, मी तो हो मानते. कारण त्याचा आपण सामना केला आणि सामना केल्यानंतर आज तो पुढे ठेवत नाही त्याला की मला कॅन्सर झाला किंवा मी खूप स्वतःला हे केलं पाहिजे. ते मी अगदी तो डोळ्याच्या पुढे ठेवत नाही. मी त्याला विसरते आणि विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करते की मला असं काहीही झालं नाही. तर एक प्रकारचा तो योद्धाच आहे. आणि त्याला जोडून एक प्रश्न आहे की आज तुम्ही मुक्त झाले कर्करोगाने. हे एक मिरेकल आहे असं वाटतं की त्याच्यात म्हणजे डॉक्टर्सचा अनुभव, त्यांची हिंमत, त्यांच्या साथ आणि फॅमिलीचा साथ, हे सगळं कॉन्ट्रीब्यूट करतं आणि हे मिरेकल नाही, सायंटिफिक आहे. मिरेकल नाही वाटत, चमत्कारी नाही वाटत. आता त्याच्याबद्दल मी काय बोलू? कारण तुम्ही अनुभव. मला नाही ते सांगता येणार. ऑडियन्स, would you like to? Yeah. कर्करोगाचं निदान झालं आणि तुम्ही बऱ्या झाल्या, तर याच्यानंतर तुमचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय का? आणि जर हो किंवा नाही explain. दृष्टिकोन बदललाय म्हणता येणार आहे. मला असं नाही वाटत. मी जशी आहे तशीच आहे. म्हणजे जे आधी माझं ॲक्शन होती, जे रिॲक्शन होती माझी, ती आता तशीच आहे. म्हणजे अशी मनात ठेवत नाही की मला झालं होतं बा. तर याच्यात मी परत एक विचारायचं आहे की कारण ते तुम्ही अनुभवलं आणि होऊ शकतं की कोणी, जसं तुम्ही सांगितलं, खूप कमी लोकांना कॉलेजमध्ये माहीत होतं. पण असं होऊ शकतं की तुम्हाला बऱ्याच लोकांच्या बाबतीत माहीत नसेल आणि तुम्ही त्यांच्या संपर्कात येता, तर तुमचे जे इमोशन्स आहेत कधी कधी आपण मुद्दाम नाही सांगतो, तर तुम्ही आता ते त्यांच्यासोबत म्हणजे त्यांची ती इमोशनल जी काय म्हणतात डिटॅचमेंट असतो, एस्पेशली प्रोफेशनल लाईफमध्ये, ते तुम्ही समजू शकता. हो, मला जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर काही दिवसांनी मला मुलांची विद्यापीठामध्ये भेटायला आलं होतं. तेव्हा मला जास्त ओळखत पण नव्हते. फार म्हणजे मला असं म्हणजे हाय हॅलोपर्यंतच होतं. पण जेव्हा त्या मला डिपार्टमेंटला भेटायला आल्या कारण मला कळलं आणि मला पण झालं होतं असं म्हटल्यानंतर मला वाटलं की चला आहे. आणि तेव्हा मीनाक्षी मॅडमची मुलगी 6 महिन्याची होती जेव्हा ते डायग्नोज झालं. तरी सांगायला गेल्या की असं काही घाबरू नको तू, तुम्ही असं काही घाबरू नका. मलाही तुमच्या आधी झालं होतं. आता इतकी वर्षांमध्ये 2-4 वर्ष झाले होते पण त्याच्या आधी माझ्या आधी. तेव्हा मला खूप हिंमत आली की चला म्हणजे यांची एवढी छोटी मुलगी असूनही यांनी तेवढा हॅकल करू शकला तर मी का नाही करू शकणार. आणि चला आहे तो आपल्याला कुठेतरी सोबत. त्या सुरुवातीला तर असं कुणी ऐकायलाही नव्हतं की आपल्या कॉलेजमध्ये असा व्यक्ती आहे. मला तुम्ही पहिलीच आहे असं मला वाटलं होतं.
त्याच्या पण पहिले सुब्रमण्यम मॅडम. तेव्हा मला खूप म्हणजे बरं वाटलं होतं त्या भेटायला आलं तेव्हा. चला म्हणजे मी यांना कुठलीही गोष्ट माझ्या मनातली आणि खरंच बऱ्याच गोष्टी त्यांनी मला सांगितल्या पण त्या मी कोणाला सांगू पण नाही शकत, पण त्यांनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. जे त्रास मला व्हायचा, तर हा जो हात आहे या हाताला जेव्हा आपण इंजेक्शन चढवायचे एकाच हातावर हा ऑपरेशनचा हात होता. हां, तर या हाताच्या मध्ये ज्या या नसा होत्या त्या इतक्या मोठ्या मोठ्या कडक आल्या त्या लाकडासारख्या. त्यात इंजेक्शन नाही जायचं, इंजेक्शन फुटायचं. जेव्हा डॉक्टर इंजेक्शन लावायचे आणि इंजेक्शन फुटायचं त्या कडक आणि कधी कधी तर ते आपल्याला असं झोप निघतं. तर हा हात पूर्ण काळा होऊन जायचा आणि काय खूप त्रास खूप होता मला कसं काही. आणि वॉरियर्स हे लोक कसे आहेत माहिती आहे, मीनाक्षी मॅडम आणि उषा मॅडमच्या बाबतीत आपण चर्चा करतच आहोत. पण मीनाक्षी मॅडमचे खूप म्हणजे त्यांची म्हणजे ती पॉझिटिव्हिटी टुवर्ड्स लाईफ आहे, ऑप्टिमिझम. ज्या दरम्यान त्या तशाही खूप इम्पल्सिव्ह आहेत. त्यांना सुट्ट्या होत्या, मेडिकल लीव्हवर होत्या त्यांनी दुसरी PhD करून म्हणजे युटिलायझेशन ऑफ मी पण खूप लिहिलं. त्यावेळेस काय झालं, मी घरी राहायचे 2 महिने घरी राहिली तर मला खूप बोर व्हायचं घरी तेच ते. मग मला माझे भाऊच म्हटले की तू असं नुसतं घरी बसण्यापेक्षा तू बुक वाच ना, मी तुला आणून देते बुक. कारण भाऊ लेक्चरर असल्यामुळे माझा मोठा भाऊ पण लेक्चरर होता चंद्रपूरला. तर तुला भाऊ बुक खूप सारे आणून द्यायचा. तर म्हणायचे की तू यातले बुक वाच आणि एक बुक लिहिली. तर त्यावेळेस कुठे कम्प्युटर वगैरेचं काही एवढं हे नव्हतं, तर मी हाताने लिहायची. तितक्या म्हणजे पेनमध्ये. हो, हाताने रफली सगळं मटेरियल बनवायची आणि त्यानंतर मी पूर्ण एक बुक काढलं त्याकडे. मी पण केलं त्यावेळेस. हिंमत तर ठेवली, हिमतीशिवाय तर काहीच होऊ शकत नाही. Any more questions? तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला सांगा. हो, एक अजिबात. एक उरला. तुम्ही आता उल्लेख केला की तुमचे थोरले बंधू आणि बाकी कुटुंबीय सगळ्यांनी तुम्हाला भक्कम साथ दिली. पण काही प्रसंग असे असतात जेव्हा तुम्हाला एकट्याने तुम्हाला सामोरे जावं लागतं, जसं की सर्जरी असो किंवा निदान CT स्कॅन MRI. तर त्यावेळेला कसं काय तुम्ही स्वतःला स्ट्रेंथ दिली, काही आध्यात्मिक जोड होती का? आध्यात्मिक जोड म्हणता येईल मला तसं, कारण आपण जे देव असतो आपले आमचे गुरु जे आहे, मी तसं कबीरपंथीच आहे. आणि म्हणजे सासरी कबीरपंथी आहे आणि माहेरी आम्ही दुर्गा देवीला जास्त मानतो. मी हे दोन्ही देव एकत्र करून हात जोडून आपली प्रार्थना करत राहायची की मला हिंमत द्या. कारण ज्यावेळेस ते ऑपरेशनला गेले त्यावेळेस पूर्ण खचून तर पूर्णच जायची, पण ते म्हणजे एक आपले गुरु किंवा एक आपली देवी हाताशी घेऊन तर आता मॅडम 2 घेऊन आता त्या मिरेकल बद्दल बोलल्या तर तुमचा विश्वास आहे का? तेच तर म्हणते ना, हो. पण असतो मेन म्हणजे काय आहे की देवा आपल्या ईश्वरा परमेश्वराशिवाय आपण काहीही करू शकत नाही आणि त्यांच्याशिवायच आपण पुढे जाऊ शकत नाही. तर असू शकते ते. पण एक गोष्ट मला अशी सांगावी वाटते की माझ्या मनात तुम्ही डॉक्टरला बोलले होते जेव्हा माझंही निदान झालं तेव्हा, की माझ्या आईला असंच झालं होतं. ॲक्च्युली काय झालं की माझ्या आईला
त्यावेळेस मी छोटीच होती. मला असं वाटतं मी पहिल्या दुसऱ्या वर्गात असेल कदाचित, मला तर आठवतही नव्हतं. पण आई आजारी तर तिला जे गाठ झाली तर ते आमच्या इथे सेवाग्राममध्ये एक हॉस्पिटल आहे पटियाला, तर तिथे जाऊन ते ऑपरेट केलं होतं तिचं मला, आणि तिला इंजेक्शन म्हणजे औषध वगैरे देऊन ते काही बरं नव्हतं झालं तेवढं पूर्णपणे. ते कंटिन्यू थोडं थोडं चालूच राहायचं. तर आईची खूप तब्येत खराब झाली होती. आई एकदम लास्ट स्टेजला गेली म्हणायला हरकत नाही त्यावेळेस. तर माझी मावशी होती आमच्या गावातच होती, आईची मोठी बहीण. तर तिने फक्त माझ्या बाबाला एवढंच म्हटलं की आता हिचं तर काही खरं नाही आहे दिसत, तर तुम्ही फक्त माझ्या स्वाधीन करा तिला. तर मग आमच्या बाबांकडे या गोष्टीला अगदी हे नव्हतंच की देव वगैरे हे काही कोणी काही करू शकत नाही, आपली मेहनत कामात येते म्हणून ते काही मानत नव्हते तेवढं केलं. तर मग माझ्या मावशीने सांगितलं की फक्त माझ्या स्वाधीन करू करा तुम्ही, आता गेली असंच आहे बाजू तर लास्ट स्टेजला आहे ते तर गेल्यातच समजावं, तर तुम्ही माझ्या स्वाधीन करा थोडंसं. मी जेवढे प्रयत्न तेवढं करेन. मग त्यांनी आईला सोबत पाठवलं, चांगलं होतं. तर एक आमच्या गावाला एक म्हणजे महाकाली म्हणून देवी आहे, आम्ही स्वयंपाक केला तर आल्या तर ती आई करत गोष्ट आहे. तर त्या मावशीने तिथे तेव्हा तर तिथे जायचे साधनं पण नव्हतात, बसेस वगैरे नव्हते. पण माझा लहान भाऊ होता तर त्यांनी तिला सायकलवर बसवून पकडून असं नेलं त्या देवीजवळ. आणि असं म्हणतात, मी डॉक्टरला म्हटलं पण डॉक्टर म्हणे की नाही मॅडम तुम्ही असं काही नका डोक्यात, मी कुणाला सांगते फर्स्ट टाइम तुम्हाला सांगते आहे. तर ते महाकाली म्हणून त्या मावशीने नेलं तिच्या आईला आणि तिची हळूहळू दुरुस्ती झाली तब्येत असं म्हणतात. आणि बाबा भाऊ वगैरे सांगतात की ती अशी म्हटली होती आईला की तुला असे 7 करोड होईल तिथे आणि नंतर बरे होईल. तर ते तिनेच बसवले असं म्हणतात. तर ते जे पूर्वी पाहिलं ना तर त्याचा पस निघायचा आहे, तर आता आपोआप बंद झाले ते त्यानंतर. तर ती जागा पण पूर्ण पॅक झाली होती. मग ते सगळं ते पूर्ण बरं झालं होतं. आई डॉक्टरकडे नाही जायची कधी नंतर, आपोआपच बसले म्हणायचे. तर मला असं वाटते, मी पण काही यात्री नाही आहे, विश्वास काही सांगता येत नाही. डॉक्टरला म्हटलं मी असं मी पण म्हटलं की तिला जर हा कॅन्सर प्रकार झाला होता तर मग तिचा कसं बिना औषधात बसला. आणि मला वर्ष पहिले खूप वर्ष आई आतापर्यंत झाली नाही. तर मग ती का नाही, कॅन्सर होतं तर तिचं तर काही असं कॅन्सरचं औषध नाही काहीच नाही, मग ती कशी काय दिवस होते. मग मला कसं काय असं कॅन्सर म्हणून तुम्ही खूप काय औषध हिस्ट्री आहे आणि लाईफमध्ये ती हिस्ट्री खूप जरुरी पण आहे. असं घरच्या लोकांनी मला माहिती होतं, पण आम्ही मानते चला बा एक आईचं असं झालं म्हणते ह्या गोष्टी, तर मग आपणही त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढची एक आपली लाईफ आहे बापने दिला म्हणून. पण असं वाटते मला जेव्हा पाठीशी असते तेव्हा कुठली गोष्ट होते हे तेवढंच खरं आहे आणि आपली मेहनतही तेवढीच खरं आहे. दोघेही साथ अजून काही प्रश्न तुम्ही म्हणाले एक मिनिट मॅम मला हे विचारायचं होतं, जसं तुम्ही म्हणाल्या की तुम्ही जेव्हा कॉलेज रिजॉईन केलं आणि त्यानंतर मीनाक्षी मॅडम तुम्हाला येऊन भेटल्या, काही तुमच्यासारख्याच कर्करोगातून बऱ्या झालेल्या होत्या. तर मॅम आपण आपल्या परिवाराविषयी बोललो की परिवाराचं कशी रिॲक्शन होती, तर सामाजिक रिॲक्शन तुम्हाला काय वाटतं कशी असते एकटं, आणि दुसरं म्हणजे लोक कंटाळतात का आपण जर
जर या गोष्टी शेअर केल्या त्यांच्याशी तर की त्यांना तेवढी सिंपथी वाटते आपल्याविषयी आणि आपण म्हणजे तुम्ही रिलक्टंट असता का हे शेअर करायला? तुम्हाला असं वाटतं का की समोरच्याला असं वाटेल की रडगाणं गाते किंवा नेहमी असं सांगते? त्याच्या मागे काय कारण आहे मॅडम? का म्हणजे मला असं वाटतं की तेच ते तू जे बोलले ना की आपलं रडगाणं तुम्हाला कशाला सांगायचं, तर हा दृष्टिकोन माझा तर नसतो. आपण आपलं दुःख आपणच सहन करायचं. कोणाला सांगितलं की आपलं जे बोलतात म्हणतात असे, पण मी असं सगळ्यांजवळ नाही, फक्त माझी फॅमिली जेवढी होती तेवढ्याच माझ्यासोबत. आणि मोस्टली माझं तर इथे तर नाही, आमच्या वर्ध्याला सुद्धा, मी प्रॉपर वर्ध्याची आहे ना, तर तिथे बऱ्याच रिलेटिव्हजला माझ्या माहिती नाही मला कॅन्सर झाला. मला विचारायचं मी जेव्हा ऑपरेशन झालं ना त्यावेळेस हॉस्पिटलला सुद्धा मला कोणाला म्हणजे माझे मोठे भाऊ जे होते ना ते जास्त खूप प्रोपगंडा नाही करायचा, कुणाला जास्त सांगायचं नाही, हॉस्पिटलला कोणी भेटायला आलं पाहिजे म्हणजे इन्फेक्शन होतं वगैरे. फक्त आम्ही माझ्या सख्या चुलत सख्खी बहीण माझी मधली आणि लहान होतो त्याला सुद्धा सांगितलं नाही. म्हणजे आम्ही ज्यावेळेस माझं ऑपरेशन झालं त्यावेळेस माझा लहान भाऊ आणि एक बहीण, फक्त एक बहीणसोबत होती, 1-2 भाऊ. किमतीला म्हणून मोठ्या भाऊने मधल्या भाऊला बोलावलं होतं की एक मला हिंमत पाहिजे म्हणून. सासरी सुद्धा आम्ही कुणाला सांगितलं कुणालाच माहीत नव्हतं की ऑपरेशन. ही जे डिसिजन आहे हे ठीक आहे, म्हणजे प्रॅक्टिकली करेक्ट आहे का? कारण आज आपण व्हायरल होणार या व्हिडिओच्या थ्रू. नाही तसं नाही, पण असं सांगितलं तर म्हणजे काय त्याचे म्हणजे प्रोज अँड कॉन्स झाले? नाही, सुरुवातीला हा दृष्टिकोन होता सांगण्याचा की सगळे भेटायला येतील, मग तो पेशंट राहतो ते इन्फेक्शन वगैरे इम्युनिटी पॉवर कमी होईल त्याचं सांगून तर हा दृष्टिकोन होता मी आणि माझ्या मोठ्या भावाचा की ते सगळे लोक येतील वगैरे भेटायला. तर हा मेन दृष्टिकोन होता. आणि नंतर असं वाटायचं का लोकांना सांगायचं, तर लोक कसे रिॲक्शन करतात, मुलीला कॅन्सर झाला कॅन्सर झाला असं करतील, म्हणजे लोकांना वाटते ना की म्हणजे पण ते खूप याच्यात होतात ना. तर कुणाला सांगायचं असं मला नाही वाटतं, म्हणून आम्ही तरी असं लोकांना सांगितलं नाही. समाजामध्ये अर्धा रिलेटिव्ह कारण याचं गैर म्हणजे विचार करतात लोक, सांगत नाही. कारण सांगत नाही सुद्धा अनुभवलेलं आहे. सांगत नाही ते सांगते ते नाही, सांगितलं नाही त्याचं जास्त परिणाम आपण म्हणजे एक्सपिरियन्स करतो की मुद्दामून नाही सांगितलं वगैरे म्हणून, आणि सांगितलं तर as you said, आम्हाला नाही सांगितलं, बाकी माहित होतं आणि आम्हाला नाही. Ego hurt होते लोकांची. एक्सपिरियन्स हे म्हणायला ना की मीनाक्षी मॅमशी बोलताना देर वॉज अ ईज, त्या खूप इझिली म्हणजे त्यांना जे दुःख होतं तेच मीनाक्षी मॅडमलाही त्यांनी त्याच्यातून केल्या होत्या. म्हणून मला हे विचारायचं होतं की मुद्दा आपले रिलेटिव्ह खूप जवळचे असतात, आपल्या मैत्रिणी खूप घट्ट असतात, पण तरी पण तुम्हाला असं वाटतं की जे तुम्ही मीनाक्षी मॅडमला सांगू शकता ते तुम्ही इतरांशी नाही शेअर कारण ते अनुभव, पेशन्स नसतो ना, कळत नाही म्हणण्यापेक्षा अनुभव. कारण त्यांचे जे अनुभव आहेत ते त्यांची इंटेन्सिटी समोरच्याला लक्षात येत नाही की म्हणजे बरेच लोक तुम्हाला हेही विचारतात की तुम्हाला पहिलं नव्हतं कळलं का? असंख्य गोष्टी आणि असतात. पण कळल्यावर तुम्ही एवढा वेळ का केला? आणि इथे लोक कशाला घेतलं, कोणती सेकंड थर्ड ओपिनियन का नाही घेतलं, हे असंही असतं. तर बेसिकली आपल्या
जसं आता मॅडमनी सांगितलं की 2014मध्ये हे झालं आणि आताच सांगितलं की तुम्ही तिकडून उतरून इकडे चढायच्या, तर ते दृश्य थोडंसं डोळ्यासमोर आलं माझ्या पण. तसं पाहिलं तर आपण दोघीजणी 2010मध्ये आपण चांसरकर मॅडम आणि इतरही आपल्या मैत्रिणी आपण एकत्र लागलेलो आहोत थोडेफार मागे पुढे. पण 2014पर्यंत तुमच्याशी असा खूप क्लोजनेस नव्हता आला किंवा काही एकत्र काम करण्याचा पण प्रसंग विशेष आले नव्हते. त्यातनं तुम्ही कॉमर्सला, आम्ही ह्युमॅनिटीजला. पण आणि वयातही आपल्या अंतर आहे. तर तेव्हा तुम्हाला जे आम्ही स्कार्फ लावून यायच्या आणि तुम्ही माझेही क्लासेस असायचे इकडे, तर जी बाकीच्या लोकांमध्ये चर्चा चालायची त्याच्यातनंच आम्हाला कळलं की असं असं झालेलं आहे. आणि तेव्हा आदर म्हणू की कौतुक म्हणू आता त्याला शब्द, कारण कौतुक म्हणायला मी लहान आहे, पण आदरच म्हणावं लागेल की तुम्ही रेग्युलर आपले क्लासेस तेवढ्याही परिस्थितीत घ्यायच्या आणि तेव्हा विद्यार्थिनी पण आपल्या जास्त असायच्या संख्येने. हां, आणि तुमचं ते अकाउंट्सचं बोर्डवर वगैरे सांगणं, सगळं शिकवणं, तर हे सगळं बघताना तुमच्याशी कधी बोलली तर नाही ह्या विषयावर, कारण हिंमतच नव्हती. फक्त जे मोठे चर्चा करायचे ती कानावर येत होती आजूबाजूनी. पण त्या गोष्टीचा तेव्हा की आदर वाटायचा की तुम्ही आपले रेग्युलर क्लासेस तेव्हा घेता. हे माझं मत मी इथे सांगते. पण माझा ह्याच्याशी संबंधित एक प्रश्न आहे की हळूहळू तुमचे जे बहिणी किंवा भाऊ किंवा जे नातलग आहे ते आपापल्या कामामध्ये लागले असतील आणि त्याच्यानंतर तुम्ही चौघाच जेव्हा घरात उरले आहे, ट्रीटमेंट तुमची सुरूच आहे, इकडे एकीकडे कॉलेज पण सुरू झालेलं आहे, तेव्हा मग एक स्त्री म्हणून तुम्हाला हे सगळं कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरी हे मॅनेज करताना काय अडचणी आल्या किंवा काय अनुभव आला तुम्हाला? मला तर बस जसं आधी होतं तसंच नंतरही मी हे केलं. त्यानंतर त्याला अनुभवलं आणि मी स्वतः पण तशीच राहते. मी असं काही माझ्यामध्ये परिवर्तन नाही केलं या चेंजेस नाही केलं. फक्त तितक्याबद्दल थोड्या कामामध्ये जे आपल्याला सपोर्ट पाहिजे होता तर तेवढा एक नेटचा सपोर्ट घेतला आणि आज उज्ज्वल जसं जुनं होतं तसंच मी नंतरही तसंच राहते. म्हणजे मला असं वाटलं नाही की काही वेगळं करावं म्हणून आणि वेगळं केलं मग मला ते वेगळं करता आताही मला कोणीतरी तब्येत बिघडली तर मला थोडं जरी बरं वाटलं की स्वयंपाक करते आणि म्हणजे असं मी कोणाकडून हेल्प घेण्याचा प्रयत्न फार कमी करते. जेव्हा गरज असते तेव्हाच घेते, जेव्हा गरज नसते तेव्हा मी कोणाची मदत घेण्याचा प्रयत्न नाही करत. स्टुडंट्सची काय प्रतिक्रिया होती जेव्हा तुम्ही स्टार्ट करून यायचे, तर त्यांना थोडं ऑड होतं वाटत का? नाही ऑड तर वाटतच असतं, कदाचित आता आपण त्यांना ते कळून त्याच्यात नाही. मला कोणी विचारलं सुद्धा नाही, त्यांना सगळं, कारण माझे क्लासेस मी सगळ्यांना वेगवेगळे सब्जेक्ट वाटून दिले होते, कारण दोघं नव्हते तर मुलांचं नुकसान नाही व्हायला पाहिजे माझ्या वगैरे. आल्यानंतर सगळ्यांनाच माहिती होतं की मॅडमला असं आजार झालेला आहे. तर त्यानंतर त्यांनी पण मला असं म्हणजे काही कुठल्या गोष्टींनी त्रास वगैरे दिला नाही. शिकवून आल्या का सायन्स राहायचे आणि कधी असं थोडं वाटलं आपल्याला की आपण खूप बोर झालं जातं, पण मी आपल्या पद्धतीचं थोडंफार त्यांना सांगायचं तर ते एकदम म्हणजे खूप कौतुकही करायचं. असं लाईफमध्ये माझं काही फर्स्ट टाइम नाही झालं. त्याच्या आधी पण माझं लाईफ जे सुरुवात झाली तेव्हापासून स्ट्रगल त्याच्याशिवाय मजा येईल. शिक्षणात पण मी एका ठिकाणी कधीच राहिलेली नाही. भावांजवळ आहे, बाबांजवळ कधी अडचणी आल्या तर मी बाथरूममध्ये अभ्यास केला. मला जाण्याची अभ्यासाला बरेच काही मी स्ट्रगल करत इथपर्यंत आहे आज. नाही तर
आयुष्यामध्ये मी एक बुक लिहितो म्हटलं तर कमी पण एवढा आयुष्यात स्ट्रगल आत्तापर्यंत झेलत आलेला आहे. म्हणून मला हा नवीन आजार काही फारसा काही मी डोक्यावर नाही घेतला. त्याच्यामुळे मला ते असं वाटत नव्हतं. म्हणून मी काही ते मनाला ठेवून की आपल्याला एवढं मोठा आजार झाला तर आपण खूप काही त्याची काळजी म्हणजे ट्रॅजेडी फील नव्हती. आपण याच्यातून चालतच आलो आपण याचाही सामना करू आपण असं करत करतच आहे. आणि मुलींनी मला बऱ्याच काही ते जसं त्रास मुली खूप गोंधळ वगैरे घालतात तसं तर काही पहिल्याच्या मुली तशा होत्याही नाही. आता मुली थोड्याशा हे करतात पण पहिले मुली कसं एकदम सारेट राहायच्या, समजून घ्यायच्या, ऐकायच्या. आणि शिकवणं पण माझं असं काही मी नवीन पद्धतीने सुरुवात नव्हती केली की माझी पद्धत चांगली झाल्यावर मी आली कॉलेजला. मी आपली फिरून फिरूनच शिकवायची. बसून तर कधी शिकवायची नाही. त्या मुली राहायच्या तर कधी बसून शिकवून व्हायचंच नाही. असं मी कुठल्याच गोष्टीचं हे नाही केलं. Students, any questions? मला फक्त हिच्या एका प्रश्नाला इलॅबोरेट करायचं आहे. मला हे म्हणायचं आहे की कदाचित तिला हे म्हणायचं माझाही प्रश्न होता तो की कॅन्सरच्या याच्यानंतर या पर्वानंतर असं वाटलं का आयुष्यात की आयुष्याने दिलेला हा एक दुसरा चान्स आहे आपल्याला आणि या चान्समध्ये जितकं चांगल्यात चांगलं आपल्याला करता येईल स्वतःसाठी, फॅमिलीसाठी, सोसायटीसाठी, आपल्या इन्स्टिट्यूशनसाठी तर आपण केलं पाहिजे असं काही तुमच्या मनात आलं होतं? म्हणजे जसं की तुम्ही एकदा पुन्हा रिपीट करा मला नाही आधीच्या तुमच्या विचारांमध्ये म्हणजे समजा आधी तुम्ही असा विचार करत कॅन्सर होण्याच्या आधी प्रत्येक वेळेला प्रत्येकाला या गोष्टीची जाणीव नसते की बा या आयुष्यात आलं इतकं आपलं आयुष्य आहे, इतक्या वर्षांचं आपलं लाईफ आहे तर या लाईफमध्ये मला कोणाकोणासाठी काय काय करायचं असं काही फिगर आउट केलेलं नसतं. पण जेव्हा एकदा का आपण कुठल्या तरी अशा अनुभवातून गेल्यानंतर पुढचं आयुष्य हे आपल्याला एक नवीन आयुष्य, नवीन पर्व आयुष्याचं वाटतं. बघ त्या पर्वामध्ये एक तर जाणते व्यक्ती म्हणून आपण काहीतरी ठरवतो असं मला वाटतं. तर असं काही तुम्ही ठरवलं का की बघ एक नवीन आयुष्य आपल्याला मिळालंय, नवीन चान्स मिळालाय जगण्याचा याच्यानंतर तर याच्यात स्वतःप्रती, फॅमिलीप्रती, इन्स्टिट्यूशन्सच्या प्रती, सोसायटीच्या प्रती आपलं काहीतरी जबाबदारी आहे आणि आता आपण या पुढच्या आयुष्यात असं असं काहीतरी करू असं काही तुम्ही विचार केला का, ठरवलं का? नाही, मला तर असं वाटतंय की ॲक्च्युली माझं मत आहे की मला असं नवीन आयुष्य मिळालं नाही हा कधी विचारच नाही केला. पहिली गोष्ट जसं आहे तसं आहे झाली आहे किंवा याच्यातून काही आपण मरणार नव्हतोच काही मला मला असं वाटतंय नाही किंवा आपला पुनर्जन्म झाला. ॲक्च्युली मी असं मानलंच नाही कधी की झालं संपलं आपलं आणि काही करून ठेवायचा प्रश्न आहे तर तोही की मनात मी असं काही ठरवलं नाही. आधी मी ठरवलं तर आताही मी ठरवलं जे पुढे येते ते करायचं. करून ठेवायचं हा मी आजही काही करून ठेवायचं नाही, ठेवायचं नाही, करायचं. हो कोणासाठी तरी नाही सोसायटीसाठी, स्वतःसाठी, कधीच नाही. जसं आलं तसं की पुढे आता असलेल्या आयुष्यात ह्या गोष्टी करायच्या. लाईफची किंमत अजून कळून देतात. लाईफची किंमत म्हणून कारण की माझ्या स्वतःची एक कझिन आहे जिला ब्रेस्ट कॅन्सर झालेला. ती एकटीच राहत होती आणि एकटीने तिने ही गोष्ट फाईट केलेली आहे. एकटीने म्हणजे ती एकटीच राहत होती. शहरात कोणीही रिलेटिव्ह नव्हते. तिची स्वतःची मुलगी US मध्ये राहत
तिच्याजवळ कोणीही नव्हतं. एक दोन चार तिचे जे फ्रेंड सर्कल असेल तेवढं सोडून त्या शहरात तिचं कोणी नव्हतं. आणि त्या परिस्थितीत तिने ब्रेस्ट कॅन्सरला फाईट केलेलं आहे. ॲट द एज ऑफ 50 अबाव तिने फाईट केलेलं आहे आणि एकटीने. पण ते सगळं झाल्यानंतर तिने कॅन्सर वॉरियर्ससाठी काम सुरू केलं आणि तिने कॅन्सर पेशंटला काउन्सिलिंग सुरू केलं. एकटी होती ती, पण टीचिंग प्रोफेशनमध्ये होती. काही वर्षात ती रिटायर झाली. पण त्याच्यानंतर तिने मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सर पेशंटचं काउन्सिलिंगचं काम सुरू केलं. आजही ती ते काम करते. आता मला असं वाटतंय की ती एकटी होती म्हणून ती करू शकते. आता आपल्या पाठीमागे एवढी फॅमिली आहेत, आपण फॅमिलीचाच विचार करू असं मला असं वाटतं. पण माझं मीनाक्षी मॅडम तुमच्याकडे आले होते. ते इन अ वे मनोगत होतं, पण ते काउन्सिलिंग आहे आणि further तुम्ही म्हणजे सोसायटीला त्याचं बेनिफिट करून देऊ शकता का? की म्हणजे तेच तर मी विसरते. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मला नाही म्हणजे मी कुठली ती गोष्ट पुन्हा तिला हे करून मी स्वतः दुःखी नाही होणार. म्हणजे दुःखी नाही, मला होतो दुःख. नाही, तुम्हाला पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट मिळाला आहे. सपोर्ट मिळाला. त्याच्यामुळे तुमच्या जी दुःखाची म्हणजे तीव्रता कमी झाली. खऱ्या अर्थात तिच्याजवळ कोणीही नव्हतं. तिने एकटीने ऑपरेशन पासून स्वतः फेस केलं. त्या सगळ्या कंडिशनमध्ये हॉस्पिटल्समध्ये सुद्धा आणि घरी सुद्धा ती एकटी राहिलेली आहे. म्हणजे तिच्यासाठी तो अनुभव खूप मोठा होता. एक थोड्या हॉस्पिटलायझेशनचा एक महिन्याचा पिरियड तिची मुलगी सुट्टी घेऊन आली आणि तिने सोबत दिली तिला. पण त्याच्यानंतर पूर्ण किमो, त्याच्यानंतरची पूर्ण प्रोसेस जी वर्षभर चालत राहिली ती तिने एकटीने फेस केली. ती एकटी असल्यामुळे ती त्या हॉस्पिटलमध्ये कॉन्सल्टिंगचं काम करू शकते. आता आपण कसं फॅमिलीमध्ये असल्यामुळे आपल्याला कसं फॅमिलीचाच विचार पहिले येतो ना. आपल्याला असं वाटतं आपली फॅमिली म्हणजे जास्त इम्पॉर्टंट आणि कसं त्यांनाही गरज असते आपली फॅमिलीला. जसं आता मुलं आहे आपल्याला, मुलं मोठे झाले तर त्यांनाही असं वाटतं की आपली आई आपल्या जवळच राहिली पाहिजे. म्हणून मला असं हे काही करायचं ते फ्युचरमध्ये करावे. म्हणजे असा वेळ आला तर करेल, असं नाही म्हणणार मी. पण वेळ मिळाला तर करू शकेल. पण असं मी डोक्यात आणली असं की मला पुढे असं करू शकेल वगैरे. विविधता ह्युमन कारण आपल्याला वेळ फॅमिलीमध्येच कमी पडतो. मला तरी पडतो. मला असं आहे की फर्स्ट प्रिफरन्स फॅमिलीला देते, मुलांना जास्त देते. तर पहिले मुलं, त्याच्यानंतर वेळ मिळाल्यानंतर मग बाकी गोष्टी, असं माझ्या मते मला असं वाटते. म्हणून मी असं काही अजून सोचलं नाही. कारण आताही मुलंच म्हणतात की आम्हाला तुझी गरज आहे. मग आपल्याला गरज आहे तर मग आपण वेगळा रस्ता ढोंढायचाच कशाला. जेव्हा गरज नाही राहील तेव्हा मग आपण तो रस्ता ढोंढूया. हा एक दृष्टिकोन आहे जे आपल्याला एक वेगळं परसेप्शन देतं. दृष्टिकोन इज परसेप्शन. हा. तर अजून काही मी सोचलं नाही असं की मी असं करणार पुढे या काय नाही, असं सोचलंच नाही. तर माझा एक छोटासाच अगदी प्रश्न आहे की जसं मॅडम तुमच्या आतापर्यंतच्या जेवढ्या प्रश्नांमधून समजलं की तुमच्यामध्ये तो निदान झाल्यापासूनचा आणि प्रोसेस जे तुमचं ऑपरेशन आहे, मग नंतर तुम्ही किमो झाले, हे पूर्ण जे तुमचा प्रवास जो आहे आत्तापर्यंतचा, याच्यामध्ये एक आहे की तुम्ही मनाने खूप खंबीर आहात. तर हा मनातील जो खंबीरपणा, कारण आपण जेव्हा आजारी असतो
त्यातला तो कुठला विचार आहे किंवा ती कुठली गोष्ट आहे ज्याने तुम्हाला ह्या विचारापासून पूर्ण परावृत्त केलं आणि तो मनातील तो खंबीरपणा दिला की म्हणजे ही गोष्ट काहीच नाही आहे माझ्यापुढे, असं कशातून तुम्हाला मिळालं? ते ऑलरेडी माझा स्वभावच आहे. तो माझा स्वभावच आहे. मी कुठलीही गोष्ट आली तर त्याला सामोरा जाण्याचा प्रयत्न करते आणि एकच एक गोष्ट घेऊन बसत नाही. म्हणजे हा माझा स्वभावच आहे. मी असं कुठल्या गोष्टीमध्ये एक आजार झाला म्हणून मी खूप योद्धा आहे वगैरे असं काहीच नाही आहे. तो माझा स्वभावच आहे. मला असं एकदम कुठल्याही गोष्टीचं असं कुठली आपल्याला कमजोरी घेऊन जगायचं माझं हे नसते. एक भयानक स्वप्न म्हणून आहे. हा, एक भयानक स्वप्न म्हणून आहे. आणि असं मी मनाशी ठरवते की ठीक आहे ना, एवढा ॲक्सिडेंट आपल्या याच्यामध्ये होता नशिबामध्ये तर झाला, होता तो झाला. आणि पुढे पुन्हा जसं आपलं आधीचं मन होतं ते घेऊन पुन्हा चालायचं. काही जरुरी नाही की ते झालं त्याला घेऊन बसायचं किंवा मग आता पुन्हा आपलं थोडं कमी करायचं, असं नाही. अजूनही नाही. माझी चालण्याची परिस्थिती तशीच आहे होते. माझी जी आधी जी होती मी तशीच आताही करते. म्हणजे असं माझ्यामध्ये कुठलंच थोडंफार आता तेव्हा मी धावत जायचे, आता थोडी धावत नसेल करायची एक एजनुसार म्हणा. पण मी तब्येतीमुळे धावत नाही असं नाही म्हणू शकणार कधीच. एक एजनुसार धावत नाही असं नाही. मी तब्येतीचं कुठलंही कारण पुढे आणत नाही आणि आपल्याला आजार झाला ते कारण पुढे आणत नाही आणि मला हे झालं होतं हे मी पुढे आणत नाही. एक झालं निघून गेलं, त्याचं काम त्यांनी केलं, आता माझं काम क्लोज. क्लोज, चॅप्टर क्लोज. आता पुढे कशाने कसं चालायचं, जे आपल्यामध्ये आधी होतं ते घेऊन चालायचं, असं माझं अजूनही मत आहे. तर याच नोटवर तशी जर आठवण काढली ना आपण तर खूप काही त्रासदायक आहे ती गोष्ट, म्हणून मी ती काढतच नाही. ज्या गोष्टी त्रास होतो, ज्या गोष्टीचा आपल्याला, ती गोष्ट मी मोस्टली काढायलाच नाही. म्हणून मी ही गोष्ट मागे टाकते आणि पुढे जसं आपलं आयुष्य आपलं जसं जगायचं तसं जगण्याचा प्रयत्न याच नोटवर आपण आजची ही पुस्तक बंद करूया आणि मॅडमचं जे ऑप्टिमिझम आहे ती आपल्याला परत प्रेरणा देते नवीन एक विषयावर पुस्तक उघडण्याची. तर